नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिक्रेट शेफ नंदिनी या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण बोलणार आहोत एका अशा स्ट्रीट फूडबद्दल ज्याचं नाव आहे पाणीपुरी। पाणीपुरी म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते। तर क्रिस्पी पाणीपुरी, झणझणीत मसाला, गोड तिखट चटण्या आणि भन्नाट चवीची अशी 6 प्रकारचे आपण पाणीपुरीचं जे पाणी असतं ते बघणार आहोत। म्हणजे 6 फ्लेवरचं पाणी बघणार आहोत आपण। तर असंच आम्ही आज बाहेर गेलो होतो, तर जरा युनिक वाटलं, वेगळं वाटलं, कारण मी पहिले कधी असे 6 प्रकारचे पाणी खाल्ले नव्हते। तर म्हटलं चला वेगळं आहे तर तुमच्यासोबत शेअर करावं। आज रेसिपी न बनवता आज बाहेर खाण्यासाठी आलेलो आहोत। तर चला मी तुम्हाला सांगते आता कुठले कुठले फ्लेवर आहेत आणि त्याची टेस्टही दाखवणार आहे तुम्हाला कशी आहे किंवा काय मला कशी वाटली खाऊन। तर चला तुम्हाला दाखवते मी कशी बनवतात ते। यांनी म्हणजे खूप स्वच्छता पण होती यांच्याकडे, हातात हँड ग्लोव्ज वगैरे वापरून असं म्हणजे खराब वाटलं नाही, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर करावा। तर चला आम्ही आता प्लेट देत आहेत आम्हाला ते। आम्ही 3 जणी आलो होतो खाण्यासाठी, तर आम्हाला प्लेट देत आहेत आता ते। तर हा बघा, हा पहिला प्रकार आहे, जिऱ्याचं पाणी आहे। जिरा फ्लेवरचं पाणी आहे हे। अजिबात असं वाटत नव्हतं की जिऱ्याचा फ्लेवर आहे, खूप सुंदर लागला हा पण फ्लेवर। तर हे पहा, आम्ही असं सगळे खात होतो, असं कोणाचं बोलायचं सुद्धा हे नव्हतं। व्हिडिओमध्ये कोणी बोललं नाही, काही नाही, मी नंतर तुम्हाला व्हॉइस ओव्हर करून सांगितलं आहे। खूप सुंदर टेस्ट होती पहिल्या याची। तर दुसरा जो फ्लेवर आहे, आता जो दिलेला फ्लेवर आहे, हा लसणाचा फ्लेवर होता। लसणाचा आम्हाला खूप आवडला। सगळ्यात सुंदर रेसिपी जी असेल तर लसणाच्या पाण्याची आहे। लसणाचा फ्लेवर खूप सुंदर लागला आम्हाला आणि सगळ्यांनाच आवडला लसणाचा। तर तिसरा फ्लेवर होता। तर हा तिसरा जो फ्लेवर होता तो हाजमोलाचा होता। हा खट्टा मिठा खूप छान फ्लेवर होता। तर हा पण सगळ्यांना आवडला, पण ज्याची चॉईस असते। तर चला मी त्याच्या पुढचा फ्लेवर सांगते। हा पुदिना फ्लेवर आहे, जो आता 4थ्या नंबरचा आहे तो। पुदिन्याचा पण रेग्युलर सारखा आपण जे रेग्युलर पाणीपुरी खातो ना, तिखटवाली, तसा फ्लेवर होता। तो पण सुंदर लागला, थोडा वेगळा होता, युनिक होता जरा। आणि याच्या पुढचा जो आहे तो रेग्युलर तिखट मिठाचा आपण जो रेग्युलर खातो ना, तो होता खट्टा मिठा। तो पण छान लागला पिण्यासाठी असं आम्ही जे पाणी होतं ते पण सगळ्यांनी पिऊन घेतलं, पाणीसुद्धा वायाला गेलं नाही यांचं। आणि आता जो शेवटचा जो आहे तो होता पेरूचा, म्हणजे अमृत फ्लेवर होता तो कधी मी खाल्ला नव्हता बाहेर, पण इथे आम्ही जिथे राहतो ना तिथे खूप छान पाणीपुरी भेटतात। मग तिथं आम्ही तो अमृत फ्लेवर पण सगळ्यांनी म्हणजे आनंद घेतला त्या फ्लेवरचा पण। तो पण खूप सुंदर लागला। तर हे बघा, सगळ्यांचे खाण्यात व्यस्त होते सगळे, कोणी काय बोलण्यात बघण्यात, कोणी असं व्हिडिओ काढण्यात काय कोणाला इंटरेस्ट नव्हता, सगळे खाण्यात बिझी होते। तर हे पहा, असे आम्ही 6 फ्लेवर वेगवेगळ्या प्रकारचे खाऊन बघितले, तर खूप सुंदर होते सगळे फ्लेवर, तर सगळे सुंदर होते। पण मला जरा जास्त जो आवडला आहे त्याची मी लिस्ट बनवली आहे। तर मला पहिला जास्त सगळ्यात आवडलेला जो फ्लेवर आहे तो लसणाचा आवडला। लसणाचा फ्लेवर जो होता तो खूप सुंदर होता। आणि दुसरा जो नंबर आहे तो पुदिन्याचा होता। पुदिन्याची पण चटणी जी आपण घरी बनवतो त्याच्यापेक्षा ती खूप वेगळी होती, म्हणून दुसरा नंबर मी त्याला देते। आणि तिसरा नंबर जो आहे तो हाजमोलाचं जे पाणी आहे ते पण खूप सुंदर होतं। असं वाटलं नाही की हाजमोलाची टेस्ट आहे, ते खूप युनिक वाटलं, म्हणून तिसरा नंबर त्याला दिला मी। आणि चौथा जो आहे तो जिऱ्याचा पण फ्लेवर खूप सुंदर होता। आणि 5वा जो नंबर आहे तो अमृत म्हणजे जो पेरू असतो ना, पेरूचा फ्लेवर पण खूप सुंदर लागला, म्हणून ते पेरूच्या फ्लेवरला दिली। आणि सगळ्यात शेवटचा नाही, 5वा नंबर जो आहे म्हणजे आपलं जे रेग्युलरचं पाणी असतं त्याला देते मी। आणि सगळ्यात शेवटी आपण जे एकत्र जे पाणी मिक्स करून देतात ना, रेग्युलर आपण पाणीपुरी खातो, त्याला मी 6वा नंबर देते। तर तुम्हाला याच्यामधला कुठला फ्लेवर आवडतो ते नक्की कमेंट करून सांगा। आणि अशा जर सगळ्या पाणीपुरीची जर रेसिपी पाहिजे असेल तर मी नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये बनवल, तर मला कमेंट करून नक्की सांगा। तर तुम्हाला कुठला फ्लेवर आवडतो तो पण कमेंटमध्ये सांगा। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।